आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज, डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ। नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोकेवर काढल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळतंय। एकीकडे पंचवटीतील खुनाची घटना ताजी असताना चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत कोयता गँगची दहशत बघायला मिळाली। सविस्तर माहिती अशी की काल रात्री 10 ते 10:30 वाजेच्या सुमारास 15 ते 20 जणांच्या टोळक्याने संजीवनगर भागात असलेल्या साई रुद्र अपार्टमेंट मध्ये घुसून पार्किंग मध्ये असलेल्या चारचाकी वाहनांचे नुकसान केले। यामध्ये चारचाकी वाहनांच्या काचा फोडून जोरजोरात शिवीगाळही करण्यात आली। कोयता, तलवार तसेच दगडा ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। अचानक आलेल्या या कोयताधारी टोळक्यांना बघून नागरिक भयभीत झाले। मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील काढले। खुलेआम धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या या टोळक्यांच्या पोलीस मुसक्या आवडणार का, की एखादी बळी जायची वाट बघणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व्यक्त करतात। 9:45ला कंप्लीट 7 ते 6 गाड्या होते। त्यांच्या गाड्यामधले आहे ना 3-3, 4-4 माणसं होते आणि ते डायरेक्ट आहे ना इथून आहे ना डायरेक्ट नारेबाजी करताना आतमध्ये घुसले आणि आतमध्ये घुसले तेव्हा इथे 2-3 माणसं उभे होते। तिकडे गेले तर एका माणसाला मारलाय, तिथे चाकू लागलाय त्याला। तो माणूस तो बिचारा गरीब होता, तो निघून गेला। परत समोर इथे बिल्डिंगचे आपले काय म्हणतात ते टाकीचे खाली आहे ना ते त्या माणसाला भाडेकरीला मारलं। तो भाडेकरी आहे ना म्हणजे बेशुद्ध झाला, म्हणजे त्याला खूप ब्लड, म्हणजे उभा राहायला सुद्धा जागा नव्हती त्याला, म्हणजे त्याला उचलला नेऊन गेले। पण परत दुसऱ्या माणसाला त्याचा कान कापून टाकला। परत तिथून जर निघाले तर या बिल्डिंगमध्ये घुसले, बरं या बिल्डिंगमध्ये घुसले तर ह्या गाड्या तोडून टाकले आणि इथे दहशत निर्माण करत होते आणि नारेबाजी करत होते। तुम्ही तक्रार केली का पोलीस ठाण्यात? आम्ही तक्रार करायला आम्ही सेल्फ डिफेन्समध्ये आमच्या बिल्डिंगची माणसं आपली आता ही गाडी तोडून टाकली। या गाडी तोडायला आहे ना ते लोक आले। आता आम्ही सेल्फ डिफेन्सला जर त्यांना उत्तर दिलं तर आता आमचे एक बिल्डिंगचे माणसाला आहे ना पोलिसांनी उचलून नेऊन गेले। कशाने फोडल्या गाड्या? काय ते कोयते होते त्यांच्याकडे, कोयते होते, रॉड होते आणि ते सगळे चिंग होते, होते ते सगळे। किती वाजता? ये नासिक में आता है, संजू नगर। रात में 9:30 या 10 बजे के आसपास रात में तोड़म ताड़े चालू हो गए। इसने को देखा नहीं कौन है क्या नहीं है। ये आदमी अगर जो हमारे बच्चे होते या मेरी फैमिली होती, कोई भी होता है XYZ, तो क्या किए होते उनको मार डाले होते। हमारा घर तो कोई सेफ्टी है ही नहीं, इसका जवाबदारी कौन करेगी? अब बताओ हमें क्या कर सकते हैं। आए तोड़म ताड़ी चालू कर दिए, ऊपर भी मारे, एक गाड़ी ने 3-3, 4-4 गाड़ी तोड़ के गए। क्या होगा आगे हमारा? संजीवनगर भागात या कोयताधारी टोळक्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। लवकरात लवकर या टोळक्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोरदार धरू लागली आहे। घटनास्थळी येऊन चुंचाळे पोलीस चौकीच्या पोलिसांनी पंचनामा करत पाहणी केली आहे। पुढील तपास चुंचाळे पोलीस करत आहेत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।